मुंबई तक। कॉकरोच जनता पक्षाचा हा जो जंतर मंतरवर मोर्चा पार पडला त्याच्यानंतर खूप जणांचे मेसेज आले आणि त्याच्यातनं बऱ्याच जणांनी हे विचारलं की तुम्हाला या मोर्चाबद्दल काय वाटलं, तुम्ही तिथे काय काय पाहिलं। आणि बऱ्याचदा असं असतं की ही जी सगळी तुम्हाला दृश्य दिसतात ही अर्थात आम्ही आमच्या कॅमेरामध्ये टिपलेली आहेत, वेगवेगळ्या माध्यमांनी आपापल्या कॅमेरामध्ये टिपलेली आहेत, पण त्या पलीकडे सुद्धा खूप अशा गोष्टी असतात ज्या आम्ही पत्रकार म्हणून निरीक्षण त्याची केलेली असतात किंवा आम्ही तिथे उपस्थित होतो म्हणूनही त्या आम्हाला आम्ही पाहिलेल्या असतात, दिसलेल्या असतात, जाणवलेल्या असतात आणि त्यातनं सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या आज मला असं वाटतं की त्या तुमच्याबरोबर शेअर करायला हव्या, कारण त्याबद्दलचे सुद्धा खूप प्रश्न हे सोशल मीडियावर विचारले जातात। त्याच्यातला एक आहे तो म्हणजे की या पक्षामागे कुठलं तरी राजकीय पक्षाचं पाठबळ होतं का, ज्या पद्धतीने हा तिकडचा सगळा खर्च करण्यात आलेला आहे तर त्याबद्दल कोणाचा राजकीय पाठिंबा होता का, त्या पलीकडे जाऊन या मोर्चामध्ये इतर कोण कोण आलेलं होतं, म्हणजे काही विद्यार्थी संघटना होत्याच पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा खरोखर तिथे मीडिया आणि या विद्यार्थी संघटनांचीच गर्दी होती की खरोखर सर्वसामान्य तरुण सुद्धा तिथे आलेले होते, याही बद्दल लोकांना प्रश्न आहेत। सो असे एक ना अनेक प्रश्नांबद्दल मी तिथे काय पाहिलं याबद्दल तुम्हाला माहिती नक्की देते आत्ताच्या या व्हिडिओमध्ये, आणि तुम्ही सुद्धा जर त्या मोर्चाला आलेला असाल तर तुमची सुद्धा निरीक्षणं मला कमेंट बॉक्समधून जाणून घ्यायला नक्की आवडतील। पण मी सध्या सांगते त्या दृष्टीने एक मुद्दा तो म्हणजे की खरोखर या मोर्चाला तेवढा प्रतिसाद मिळाला का आणि खरोखर या मोर्चाला तेवढी गर्दी होती का। तर आता बघा कसं आहे, सोशल मीडियावर एखाद्या पक्षाला, एखाद्या मूवमेंटला, चळवळीला सपोज करोडोंमध्ये फॉलोअर्स मिळतात तर प्रॅक्टिकली सुद्धा एवढे सगळे करोडो रस्त्यावरच उतरतील ह्याची खात्री नसते, आणि ते जर उतरले असते तर हे खूप भयंकर परिस्थिती झाली असती। म्हणजे आता कॉकरोच जनता पक्षाबद्दल बोलायचं झालं तर त्यांचे जवळपास मिलियन्समध्ये म्हणजे कोट्यवधींमध्ये 2 कोटीच्या घरामध्ये वगैरे त्यांचे फॉलोअर्स आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळाले। पण इमॅजिन करा की हा जंतर मंतरवर खरोखर एवढे कोट्यवधी लोक आले असते किंवा त्याच्या अगदी 10% लोक सुद्धा आले असते, तेवढी लाखोंची गर्दी ही या ठिकाणी मॅनेज करणं शक्य झालं असतं का, तर ती नक्कीच शक्य झालं नसतं। पण अर्थात जे लोक तिथे आलेले होते त्यांचा सुद्धा रिस्पॉन्स जर पाहिला तर साधारणतः 2-1 हजाराच्या घरामध्ये त्यावेळेला तिथे लोक उपस्थित होते हे पाहायला मिळालं, आणि ते काही केवळ दिल्लीमध्ये होते म्हणून आले होते असं नाहीये। मी ज्यांच्याशी बोलले ऑफ कॅमेरा सुद्धा तर त्याच्यामध्ये सुद्धा उत्तर प्रदेश किंवा राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्रातनं खूप जण आलेले होते, असे वेगवेगळ्या राज्यांमधनं सुद्धा लोक जी आहेत ती तिथे आलेली होती। महाराष्ट्रातनं बोलायचं झालं तर पुणे, कोल्हापूर, नाशिक, मुंबई या पट्ट्यांमधनं सुद्धा खूप जण जी आहेत या मोर्चाला मला स्वतः भेटली, आणि त्यातले काही जण जे होते हे खरोखर इथनं त्या मोर्चासाठी तिथे गेलेले होते आणि काही जण हे दिल्ली स्थायिक होते किंवा दिल्लीत कामानिमित्त गेले होते आणि म्हणून तिथे त्या मोर्चाला आले असंही पाहायला मिळालं। त्यामुळे मोर्चाला नक्कीच गर्दी होती आणि मोर्चामध्ये फक्त विद्यार्थी संघटनाच होत्या असं नाहीये। तुम्हाला ही जी सगळी दृश्य दिसतात त्याच्यात प्रामुख्याने खूप माध्यमं दिसत असतील आणि त्या पलीकडे जाऊन खूप विद्यार्थी संघटना पाहायला मिळत असतील। सो अर्थात SFI असेल किंवा आयसा, AISA असेल, डुसूचे असतील, ह्या सगळ्या किंवा JNU मधनं अनेक विद्यार्थी जे आहेत तेही या मोर्चाच्या ठिकाणी आलेले होते, आणि त्याबद्दलची एक भावना असे सुद्धा दिसून आली की त्याच्यामध्ये ह्या विद्यार्थी संघटनाच एक प्रकारे हा मोर्चा हायजॅक करतायत की काय, नाही ऍक्च्युली CJPचे लोक मागे पडतायत की काय असंही काही क्षणाला वाटलं। कारण की ज्या वेळेला अभिजित दिपके तिथे आले त्यांनी एकदा भाषण केलं, त्याच्यानंतर तिकडे स्टेजवर त्यांनी भाषण केलं, ह्या सगळ्या वेळेला हे काही स्टुडंट युनियन्सची जी लोक होती ती आपापले पॉकेट्स करून तिथे उभी होती आणि ते त्यांच्या पद्धतीने काही गाणी गातायत, नारे देत आहेत, माध्यमांशी बोलतायत। सो काही जण सेल्फ गोल करण्याच्या प्रयत्नात होते का असंही दिसलं, पण दिपकेंना ते त्यावेळेला ओके होते ते त्याच्यासाठी, कारण की सरतेशेवटी उद्देश एक होता आणि त्या एका उद्देशासाठी हे सगळे जण रस्त्यावर उतरलेले होते, आणि ते जे सोशल मीडियावरचं चित्र होतं ते ऍक्च्युली ऑन ग्राउंड सुद्धा चित्र आहे हेही दाखवण्याची संधी त्यांना त्यामार्फत मिळालेली होती। त्यामुळे जो दिपकेंच्या आंदोलनाचा उद्देश होता तो एक प्रकारे ह्याच्यातनं सफल झाला असं दिसलं की हा पाठिंबा काही केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित नाहीये तर तो ऍक्च्युली ग्राउंड पर्यंत सुद्धा आहे हे ते त्याच्यातनं दर्शवू शकले। आता ह्याच्यात एक दुसरा मुद्दा पण होता तो म्हणजे की ह्या मोर्चामध्ये ज्या पद्धतीचे नारे दिले जात होते तर डेफिनेटली आझादी सारखे नारे असतील किंवा इतरही काही नारे असतील हे सुद्धा नारे ह्याच्यामध्ये देण्यात आलेले होते, आणि त्यातनं तिथे बऱ्याचदा असं झालं, म्हणजे एक गोष्ट तर आमच्याच कॅमेरामध्ये टिपण्यात आली की त्याच्यामध्ये एका व्यक्तीचं असं म्हणणं होतं की हे भारत माता की जय म्हणत नाहीयेत किंवा भारताच्या बाजूने नारे देत नाहीयेत, तर हे टिपिकल ते आंदोलनजीवी किंवा तुकडे तुकडे गँगचे वगैरे आहेत का अशा पद्धतीने आरोप झालेले होते। पण त्याच वेळेला मग दुसरी व्यक्ती तिकडे यायची, ती त्यांना काउंटर करायचं, हे सगळं कॅमेऱ्यात तुम्ही पाहिलेलं असेल। पण ही गोष्ट केवळ त्या एका प्रतिक्रियेपुरता मर्यादित नाहीये, हे असं तिथे बऱ्याचदा होत होतं की सतत कोणीतरी यायचं आणि ते त्यांना या पद्धतीने चॅलेंज करायचं की आता तुम्ही हा नारा देऊन दाखवा, तुम्ही तो नारा देऊन दाखवा, तुम्ही भारताच्या बाजूने नारे देत नाहीयेत, याचा अर्थ तुम्ही
पाकिस्तानी आहात वगैरे वगैरे, हे अशा पद्धतीने डिवचण्याचे हिणवण्याचे सुद्धा प्रयत्न तिथे झालेले होते. आणि त्यातनं बऱ्याच वेळेला असं होत होतं की मारामारीच्या घटना होत असतील, एकमेकांच्या अंगावर धावून जाणं असेल, हे होत होतं आणि मग तिथली लोकच त्यांना सावरत होती. पोलिसांचा, दिल्ली पोलिसांचा रॅपिड ॲक्शन फोर्स हा बंदोबस्त तिकडे कमालीचा होता. म्हणजे सुरुवातीला खरं तर पार्लमेंट स्ट्रीट म्हणून तिथला पोलीस स्टेशन आहे, त्या ठिकाणी दिपके येणार होते आणि तिकडनं ते परवानगी घेऊन पोलिसांकडनं जंतर मंतरवर जाणार होते. पण दिपके एअरपोर्टवर आले त्याच वेळेला ही परवानगी पोलिसांनीच देऊन टाकली वगैरे वगैरे. पण ज्या वेळेला तिथे आता हे जे काही माध्यमांनी रिपोर्ट केलं ना की फारशी गर्दी दिसत नाहीये, 200-300 चाले असतील वगैरे वगैरे, हे ऍक्च्युली चित्र होतं हे पार्लमेंट स्ट्रीट इथलं चित्र होतं पोलीस स्टेशनच्या इकडचं. कारण त्यावेळेला दिपके तिथे ऍक्च्युली आलेले नव्हते. सो त्यावेळेला तिकडे अगदी सकाळच्या सुमारास जमलेली थोडक्यात गर्दी होती आणि माध्यमं जास्त होती. त्यामुळे तिकडचं चित्र नक्कीच असं होतं की मोर्चाला काही फार गर्दी असेल असं वाटत नाहीये. पण जसं दिपके एअरपोर्टवरनं त्या आंदोलन स्थळासाठी निघाले आणि त्या पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनच्या इथे सुद्धा ज्यावेळेला ही पोलिसांकडून घोषणा करण्यात आली की परवानगी देण्यात आलेली आहे, तर तुम्ही सगळे इथे थांबू नका, तुम्ही जंतर मंतरवर जा. आणि ते अतिशय चालण्यासारखंच अंतर होतं, म्हणजे वॉकेबल डिस्टन्स होतं, 2 मिनिटात तुम्ही तिथनं तिथे पोचाल असं ते अंतर होतं. त्यामुळे मग हे सगळे जे इथले उपस्थित होते ते सगळे तिकडे गेले. विद्यार्थी संघटनांबद्दल सुद्धा मला अशी माहिती मिळाली की त्या विद्यार्थी संघटनांना सुद्धा टार्गेट होते की त्यांनी साधारणतः त्यांच्याकडचे जमेल तेवढे विद्यार्थी तिथे घेऊन यावेत. सो अशा पद्धतीने मग हळूहळू ती जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात गर्दी आणि हे असे पोस्टर्स आणि बॅनर्स घेऊन आलेले आपल्याला लोक त्याच्यातनं पाहायला मिळालेले होते. तर हे एक नक्कीच होतं की पोलिसांचा कमालीचा बंदोबस्त होता. प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे पोलीस फोर्स होती आणि बऱ्याच जणांना अशीही भीती वाटत होती की इथे मोठ्या प्रमाणात लाठीमार आणि या सगळ्या गोष्टी होतील का. थँकफुली त्या सगळ्या गोष्टी झाल्या नाहीत, अशा अर्थाने की त्याच्यातनं आणखीन मग परिस्थिती कदाचित चिघळली गेली असती. दोन्ही बाजूनी याबद्दलची दाद दिली जाते की पोलिसांनी फार कुठल्याही पद्धतीने त्याच्या आडकाठ्या आणल्या नाहीत किंवा पोलिसांनी त्याच्यामध्ये लाठीमार वगैरे अशा गोष्टी केल्या नाहीत आणि पोलिसांनी सुद्धा फार संयमाने तो सगळा मोर्चा हाताळला. आणि ॲट द सेम टाइम इथे सुद्धा ज्या ज्या वेळेला 2 गट एकमेकांना भिडायचे प्रयत्न करायचे त्यावेळेला CJPची लोक तिथे ते सावरण्याचा सुद्धा प्रयत्न करत होते. इनफॅक्ट काही वेळेला मला स्वतः सुद्धा रिपोर्टिंग करताना आणि मी ज्या लोकांना पाहिलं त्यांच्याबद्दल सुद्धा असं सतत एक वाटायचं की आपल्या मागून सतत एक व्यक्ती ही फिरतीये. सो हे पण होत होतं की आता मला कल्पना नाही की ती व्यक्ती खरोखर CJPची होती का, पण ते अर्थात आंदोलन करायला तिथे आलेल्यांपैकी होते आणि ते हे नक्की बघायचे की कोण कुठल्या पद्धतीने रिॲक्शन्स देते. तर हे ज्या वेळेला व्हायचं ना की एखादी व्यक्ती म्हणायची की नाही या लोकांना काही देणं घेणं नाहीये, हे तो स्वतःचं काहीतरी स्वार्थ करायला आलेले आहेत, किंवा दिपकेंच्या विरोधात CJPच्या विरोधात जशी प्रतिक्रिया यायची तसा मग हा जो मागावर असलेला माणूस असायचा तो त्याच्यावर काउंटर करायला लगेच उतरायचा. तर हे मी काही प्रमाणात तिथे नक्कीच पाहिलेलं आहे की हे अशी माणसं तिथे बरोबर होती की जी प्रत्येक गोष्टीवर निरखून त्यांची नजर असायची की कोण काय बोलतंय, कोणाकडे कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया जातात. अर्थात हा अनुभव काही सरसकट सगळ्यांनाच येईल असं नाहीये, पण विशिष्ट गटाचा विशिष्ट माध्यमांवर असलेला राग सुद्धा काही प्रमाणातला लक्षात घेता हे अशा पद्धतीने दिसून आलेलं होतं की यूट्यूबर्स किंवा जे डिजिटल कॉन्टेंट वाले जे चॅनल्स आहेत त्यांच्या मागे अशी माणसं नव्हती, पण जी मेनस्ट्रीम मीडियामधले चॅनल्स आहेत त्यांच्या मागे मला असं जाणवलं की अशा पद्धतीने एक माणूस हा सतत तिथे यायचा, तो पाहायचा की कोण काय रिॲक्शन देत आहे आणि त्या पद्धतीने जर गरज वाटली तर तो त्याच्यात मध्यस्थी सुद्धा करायचा. पण अर्थात ते काही फार हानिकारक होतं असं नव्हतं, पण एक नजर ठेवली जात होती हे मात्र त्याच्यातनं नक्कीच जाणवलं. आता याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा येतो तो म्हणजे की मीडियाचा. सोशल मीडियावर मीही खूप रिॲक्शन्स पाहिल्या मीडिया संदर्भातल्या आणि खूप लोकांनी आपापल्या पद्धतीने काहीही दावे सुद्धा त्याच्यामध्ये केलेले आहेत. सो मला असं वाटतं की त्याबद्दल सुद्धा एक स्पष्टता मिळणं गरजेचं आहे. हा जो मोर्चा होता आता इथे ही एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला गर्दी दिसते, ह्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला डिजिटल मीडिया कॉन्टेंट क्रिएटर्स हे खूप मोठ्या संख्येने दिसतील. म्हणजे ज्यावेळेला सुरुवातीला सुद्धा पार्लमेंट स्ट्रीट इथे मी गेले त्यावेळेला सुद्धा मी आणि माझे एक सहकारी होते, आम्ही दोघंही याबद्दल बोलत होतो की अरे याच्यात केवढ्या मोठ्या प्रमाणात कॉन्टेंट क्रिएटर्स आलेत किंवा किती मोठ्या प्रमाणात यूट्यूबर्स आलेत. तर म्हणजे हे कशावरनं जाणवतं, कारण की जे मेनस्ट्रीम मीडिया असतात त्यांच्या हातात एक त्यांचा चॅनलचा बूम असतो, जे सोशल मीडियावाले असतात किंवा यूट्यूबर्स असतात त्यांच्या हातात त्यांचा एक तो फक्त बिना कुठल्याही नावाचा वगैरे नसलेला असा एक छोटासा माईक असतो. तर त्यातनं त्या गोष्टी समजत होत्या. खूप वेगवेगळ्या पद्धतीने एक्सपेरिमेंट करत सुद्धा हे कॉन्टेंट क्रिएटर्स आलेले होते, वेगवेगळ्या पद्धतीने ते त्याची मांडणी सुद्धा करत होते. सो हे नक्की आहे की जशी सोशल मीडियावर एक जेन्झीज किंवा
यूथची क्रेज जास्त पाहायला मिळत होती. त्याच पद्धतीने कॉन्टेंट क्रिएटर्स आणि युट्यूबर्स जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक ही वेगळी क्रेज होती की हा मोर्चा तर कव्हर करायचाच आहे आणि म्हणून ते तिथे मोठ्या संख्येने आलेले होते. मीडियाच्या बाबतीत बोलायचं झालं तर की ज्या वेळेला अभिजित दिपके हे तिथे भाषण करत होते त्यावेळेला झालेलं असं होतं की सगळ्यांनाच अर्थात ते भाषण ऐकायचं होतं. जे ते मोर्चा पाहण्यासाठी आलेले होते, समर्थन द्यायला आलेले होते, त्यांनाही पाहायचं होतं आणि ॲज अ मीडिया माध्यम म्हणून आम्हाला ते कव्हर करायचं होतं. त्यामुळे तिकडे ना भयंकर गर्दी झालेली होती. त्यात त्यांची माईक सिस्टीम जी आहे ती काय म्हणजे बेकार होती असंच आपल्याला म्हणायला हवं, कारण त्याच्यावरनं फारसं ना ऐकायला येत नव्हतं. भले दिपकेंच्या हातात माईक होता पण त्या माईकवरनं संपूर्ण ठिकाणी ऐकायला येत नव्हतं. आधी जिकडे त्यांनी भाषण केलं तिकडे स्टेजवरचं भाषण वेगळं, त्याच्या आधीचं जे भाषण झालं मी त्याबद्दल बोलतेय. सो त्यावेळेला त्याच्यामुळे खूप गर्दी होत होती की सगळ्यांनाच त्या दिपकेंच्या जवळ जाऊन तिथे ते काय बोलतात हे सगळं ऐकायचं होतं. आता त्याच्यात हाच इश्यू झाला की तिथे जे भाषण करायला आलेले होते त्यांना सांगण्यात येत होतं की तुम्ही खाली बसा जेणेकरून माध्यमांचे जे कॅमेराज आहेत त्याच्यामध्ये दिपके आणि त्यांचं भाषण वगैरे आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतील. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गडबड झाली आणि दिपकेंनी त्याच्यामध्ये असं सांगितलं, त्यांनी त्यांच्या माईकवरनं घोषणा केली, त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की या आंदोलकांना बसू दे खाली आणि माध्यमांनी थोडं मागे जावं. आता ह्याचे बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ काढले आणि माध्यमांना म्हणे हाकलून दिलं वगैरे वगैरे. असं काहीही झालेलं नाहीये. माध्यमांना दिपकेंनी स्वतः हाकललेलं नाही. अर्थात दिपकेंना सुद्धा याची जाणीव असणार आहे की माध्यमं त्यांनाच कव्हर करायला आलेली आहेत. त्यामुळे हे ज्यांनी कोणी भ्रम पसरवलेले आहेत ना की हाकलवण्यात आलं वगैरे वगैरे तर ते प्लीज भ्रम तुमचे दूर करा, कारण की प्रत्यक्षरित्या जे आम्ही पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये दिपके स्वतः नक्की काही माध्यमांवर टीका करत होते, पण जी माध्यमं तिथे त्यांना कव्हर करायला आलेली होती त्यांना ते फक्त एवढंच रिक्वेस्ट करत होते, विनंती करत होते की थोडं मागे उभं राहा जेणेकरून हे सगळे जे आलेले आहेत त्यांना बसता येईल. पण ते जे बसलेले होते त्यांनी या दिपकेंच्या वक्तव्याचा खूप वेगळाच अर्थ काढला आणि त्यांनी माध्यमांच्या विरोधात वाटेल तसे नारे द्यायला सुरुवात केली आणि त्याच्या क्लिप्स मग व्हायरल झाल्या की कशा पद्धतीने माध्यमांना तिथे सीजेपीच्या मोर्चामध्ये ट्रोल करण्यात आलं वगैरे वगैरे. अर्थात याच्यामध्ये मला हेही सांगायला आवडेल की जी माध्यमं म्हणजे मगाशी मी जसं म्हटलं की जी मेनस्ट्रीम मीडिया आहे त्यांचे ते माईक असतात, त्या माईकवर त्या माध्यमाचं नाव असतं, तर ते पाहून काही जणांचा राग रोष हा तिकडे पाहायला मिळाला आणि ते त्यांना काही नावं ठराविक लावून काही लेबल्स ठराविक लावून तिकडे चिडवण्याचा प्रयत्न करत होते. आता त्याच्यामध्ये पर्सनली मला पण असं वाटलं की ज्या पद्धतीने तुम्हाला एका विशिष्ट लेबल्स लावल्याचा राग येतो, जसं की तिथे काही लोक अशी आलेली होती की जे ह्यांना तुकडे तुकडे गँग किंवा आझादी आझादीचे नारे कशाला लावता या मोर्चामध्ये ह्या पद्धतीने चिडवत होती आणि मग ह्यांना राग येत होता. तर त्याच पद्धतीने माध्यमं तिथे तुम्हालाच कव्हर करायला आलेली होती ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी मेनस्ट्रीम मीडिया सुद्धा होता. तर त्यांना जर चिडवलं जात असेल तर ते सुद्धा त्याचा सुद्धा विचार करायला हवा की ज्यावेळेला तुम्हाला लेबल्स लावले जातात त्यावेळेला तुम्हाला कसा राग येतो आणि तुम्ही दुसऱ्यांना लेबल लावायला जाता तेव्हा त्याचं नेमकं काय होतं त्या गोष्टींचा थोडा विचार व्हायला हवा. ही गोष्ट एका बाजूला, पण मूळ मुद्दा की तिकडे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की मेनस्ट्रीम मीडियाबद्दल त्यांचा राग आहे, पण मेनस्ट्रीम मीडियातले बरेचसे चॅनल्स हे तिकडे आलेले होते कव्हर करायला, जे मी स्वतः सुद्धा पाहिलेलं आहे आणि अर्थात डिजिटल चॅनल म्हणून सुद्धा बरेच जणांनी ते आंदोलन जे आहे ते तिथे कव्हर केलेलं आहे. सो अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे घडत होत्या आणि काही जण मात्र फार युनिक होती त्याच्यामध्ये की त्यांना या मोर्चाचं एक वेगळं आकर्षण होतं. त्यांना असं होतं की हे सगळं जे सोशल मीडियावर झालेलं आहे तर आम्हाला फक्त बघायचं हे की हे नेमकं चाललं काय होतं, हे कसं असणार आहे, कोण आहेत अभिजित दिपके, काय बोलणार आहेत ते, हे अशा पद्धतीने सगळे जे पोस्टर्स घेऊन आलेले होते. तर हे काहीतरी एक नवीन आकर्षणाचं गोष्ट आहे या दृष्टीने सुद्धा काही जण तिथे आलेले होते. म्हणजे एक व्यक्ती होती की जिथे हिट घेऊन आलेली होती कॉक्रोचच्या कॉन्टेक्स्टने. तर आता झुळांना मारायला जसं हिट वापरलं जातं म्हणून ते हिट घेऊन आलेले होते. तर त्याच्यापैकी एकाशी मी बोलले ऑफ कॅमेरा अर्थात की हे तुम्ही का घेऊन आलेले आहात, आणि त्याच्या हातात एक त्याचा माईक पण होता आणि तो काहीतरी वेगळ्याच पद्धतीचा होता म्हणजे कालथ्याला माईक लावल्यासारखं वगैरे. तर मी त्यालाही विचारलं की हे काय आहे, तू कुठल्या मीडियाचा आहे आणि तू मीडियाचा असून हे करतोय वगैरे वगैरे अशाने. तर तो म्हणाला की मी नाही इथे काही मोर्चाला समर्थन द्यायला आलोय, मी तर हे फक्त पाहायला आलोय, मी तर हे फक्त एक आउट ऑफ एक्साइटमेंट आलेलो आहे. तर असंही बोलणारे तरुण होते. काही लोकांच्या मनात नक्कीच राग होता की ही एज्युकेशन सिस्टीम, शिक्षण व्यवस्था ज्या पद्धतीने आता आपलं त्याचा दर्जा घसरत चाललेला आहे, त्याच्यात पेपरफुटी प्रकरण ही सगळी समोर येतात, ह्याचा राग बाळगून सुद्धा आणि अगदी एलिट क्लासमधली सुद्धा होती. म्हणजे एक सोशल मीडियावर व्हिडिओ नक्कीच व्हायरल होतो की याच्यामध्ये तुम्हाला या मोर्चामध्ये कुठल्याही अधिकारी वर्गाचे किंवा राजकारण्यांची मुलं दिसणार नाहीत, याच्यामध्ये केवळ शेतकरी आणि मजुरांची मुलं असतात आणि म्हणून आज हे सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत. डेफिनेटली त्यांची असतातच, पण त्याच पलीकडे काही ज्यांना आपण उच्चभ्रू वर्ग मानतो तर अशा उच्चभ्रू वर्गातली सुद्धा काही लोक तिथे आलेली पाहायला मिळाली की ज्यांना हा मोर्चा काय आहे हे बघायचं होतं, त्या मोर्चामध्ये काय घडते हे बघायचं होतं. तर असाही वर्ग तिथे सहभागी व्हायला किंवा पाहायला आलेला होता. या पलीकडे जाऊन एक इंटरेस्टिंग गोष्ट ही सुद्धा आहे जी तिकडे बऱ्याच जणांना जाणवली, अगदी मला सुद्धा,
की त्याच्यावर आरोप झालेले आहेत. मी त्या आरोपांच्या दृष्टीने बोलत नाहीये, पण हे निरीक्षण आहे की तिथे काही लोक अशी सुद्धा आलेली होती जी पर्सनल लेवल त्यांच्या वैयक्तिक क्षमतेमध्ये ते प्रत्येकाशी जाऊन बोलत होते आणि ते हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की एखाद्यावर राग असू शकतो, शिक्षण व्यवस्थेवर राग असू शकतो, शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात राग असू शकतो, अगदी सरकारच्या विरोधात सुद्धा राग असू शकतो, पण तो व्यक्त करण्याची काय अशी पद्धत असू शकत नाही. म्हणजे ह्याच्यावरचा राग आहे म्हणून तुम्ही जे ऑलरेडी खराब आहेत, बरबटलेले आहेत त्यांच्याबरोबर जाणार का, अशा पद्धतीने तिकडे बोलणारी लोक होती. किंवा असे कसे नारे दिले जाऊ शकतात हे ना, म्हणजे हे ते पर्टिक्युलरली कुठल्या कॅमेरावर येऊन बोलत नव्हते, पण ते असे जो ग्रुप जमत होता त्या लोकांशी जाऊन बोलण्याचा प्रयत्न करत होते. सो हे जी सगळी वातावरण निर्मिती झालेली होती त्याच्या विरोधात एक वारं पसरवणारा सुद्धा एक ग्रुप हा तिथे पाहायला मिळाला, जो लोकांशी इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये वैयक्तिक दृष्ट्या तो प्रत्येक लोकांशी जाऊन बोलण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यांना हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होता की जरी राग असेल, विरोध असेल, तरी तो व्यक्त करण्याचे असे प्रकार असू शकत नाहीत, हे ते सांगण्याचा पद्धत होती. आणि त्यातनं काही जणांचे आरोप होते की ही सगळी माणसं भाजपने पाठवलेली आहेत. अर्थात एक व्यक्ती येते तिथे बोलते, ह्याच्यावरनं आपण थेट हे अर्थ काढू शकत नाही की ती व्यक्ती भाजपची आहे का, पण हे आरोप होत होते. पण ही गोष्ट नक्की आहे की या आंदोलनाच्या विरोधात सुद्धा एक वातावरण निर्मिती करण्यासाठीचे प्रयत्न हे झालेले होते आणि त्या दृष्टीने काही लोक ही तिथे आलेली होती आणि ती अशा पद्धतीने वेगवेगळ्या ग्रुपशी जाऊन बोलण्याचा प्रयत्न करत होती. ते समोरच्याचा राग ओळखत होते, त्यामुळे त्या रागाला ते डिस्कार्ड करत नव्हते. राग बरोबर आहे असं ते त्यांना सांगायचे, पण तो राग व्यक्त करण्याची अशी पद्धत असू शकत नाही किंवा राग व्यक्त करायचा आहे म्हणून काय आपण आपल्या शत्रूंसोबत हात मिळवणी करतो का, असं पटवून देण्याचा प्रयत्न करत होती. हे सुद्धा तिथे विशेषरित्या पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये हे आंदोलन होतं म्हणून अशा पद्धतीने JNU, SFI किंवा आयसा या सगळ्या विद्यार्थी संघटनांचे तिकडे लोक आलेली आपल्याला पाहायला मिळाली, किंवा शनिवारचा दिवस होता म्हणून आलेली पाहायला मिळाली, पहिलाच मोर्चा होता म्हणूनही आलेले पाहायला मिळाले, अभिजित दिपके पहिल्यांदाच आले होते इथे म्हणूनही ही सगळी लोक आलेली पाहायला मिळाली. पण आता बघायला हवं की इथून पुढे सुद्धा जर अभिजित दिपके अशाच पद्धतीने आंदोलनांची मालिका सुरू ठेवणार असतील तर त्याला कसा प्रतिसाद मिळतो. दिल्लीतल्या पद्धतीने त्यांनी उद्या जाऊन जर मुंबई किंवा इतरही कुठल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ही आंदोलनं करण्याची ठरवली तर तिथे सुद्धा विद्यार्थी संघटनांचा असाच प्रतिसाद असणार आहे का. आंदोलनाच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यासाठी तिथे सुद्धा अशीच लोक पाठवली जाणार आहेत का, आणि आंदोलनामध्ये कोण कुठले नारे देतंय याच्यावरनं सुद्धा त्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे का, किंवा त्या आंदोलनाला एक लेबल लागणार आहे का, या सगळ्या गोष्टी सुद्धा येत्या काळामध्ये आपल्याला कळतीलच. पण या काही ठराविक गोष्टी होत्या ज्याच्याबद्दलची सोशल मीडियावर चर्चा होती आणि त्या कॅमेरा पलीकडच्या होत्या, ज्या तुमच्यासमोर आता ठेवण्याचा मी हा प्रयत्न केलेला आहे. पण परत एकदा जाता जाता आठवण, तुम्ही सुद्धा या मोर्चाला जर आलेले होतात तर तुमची सुद्धा निरीक्षणे याबद्दलची आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडतील. तुम्ही तिथे काय पाहिलं हेही आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आणि जरी तुम्ही या मोर्चाला आलेला नसलात तरी सुद्धा तुम्हाला या आत्ता कॅमेरा पलीकडच्या गोष्टींमधनं काय वाटलं हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तुर्तास आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. हे व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.